नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 15 जानेवारी. 15 जानेवारीचे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहतोय. तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे. ठीक आहे, ओके. आजचा दिवस आहे 15 जानेवारी. मित्रांनो, आर्मी डे आपण साजरा करतो. ठीक आहे, इंडियन आर्मी डे म्हणून आपण साजरा करतो 15 जानेवारी. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न मित्रांनो, की दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा अलीकडे कुठे स्थापन केली जाईल, असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे बंगळुरूमध्ये स्थापन केली जाईल. दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने बंगळुरू वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था BMCRI ची निवड केली आहे. ठीक आहे, कुठे सुरू होणार आहे? दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे, दुसरा प्रश्न, ग्लोबल प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष ग्रुपचे अध्यक्ष म्हणून इंग्राम मायक्रोन अलीकडे कोणाची नियुक्ती केली आहे, असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर यायचं संजीव साहू यांची निवड केली गेली आहे ना. इनुग्राम मायक्रो होल्डिंग कॉर्पोरेशन एक अग्रगण्य बिझनेस टू बिझनेस कंपनी बाल तंत्रज्ञान इकोसिस्टीमने संजीव साहा यांची कंपनीच्या ग्लोबल प्लॅटफॉर्म ग्रुपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. बघा, ही जी कंपनी आहे ती बिझनेस टू बिझनेस काम करते, लक्षात ठेवा. आणि इकोसिस्टीमने संजीव साहू यांची कंपनीचे ग्लोबल प्लॅटफॉर्म ग्रुपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तिसरा प्रश्न, अलीकडे DRDOने मल्टी लेअरिंग कपडे प्रणालीची रचना केली आहे, ज्याला टिंबटिंब असे नाव देण्यात आलेले आहे. तर उत्तर आहे हिम कवच. आता काय सांगतात, DRDOने मल्टी लेअरिंग कपडे हे केलेले, लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रणालीची रचना केली. तर काय हिम कवच. आता हिम कवच काय आहे की -20 ऍक्च्युली तर -20 to 60 डिग्री पर्यंतच्या तापमानावरही संरक्षण प्रदान करते. म्हणजे आपले जे भारतीय जवान हिमाचल प्रदेशमध्ये किंवा जम्मूमध्ये जेव्हा ड्युटी करतात तिथे तापमान -20 पासून ते 60 डिग्री पर्यंत असतं. आणि त्या तापमानामध्ये आपण पूर्णपणे राहावं, आपले जवान परिपूर्ण वर्ग आणि उभारल्यावर ते पूर्ण उभाच असतं. ठीक आहे, त्यासाठी त्यांच्यासाठी हिम कवच नावाचा, लक्षात ठेवा, काय सुरू केलंय, कपडे प्रणाली सुरू केली, DRDOने विकसित केली आहे. बर्फाच्या चिखलतापूर्वी भारतीय सैन्याने विस्तरित थंड हवामान कपडे प्रणाली जी DRDO संस्थेने विकसित केली आहे. बघा, DRDO संस्थेने विकसित केली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न, भारतीय खो खो महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून किती महाराष्ट्र खेळाडूंचा समावेश आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर 8 खेळाडूंचा समावेश आहे. किती? 8 खेळाडूंचा समावेश आहे. म्हणजे महाराष्ट्राचे 8 खेळाडू आहेत, दोन्ही घटक मेल आणि फिमेल मध्ये. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. आपण लक्षात ठेवा, प्रतीक वाईकर कर्णधार महाराष्ट्राचे आहेत, सुयश गरगाटे आदित्य गणपुले पुण्याचे आहेत, रामजी कश्यप सोलापूरचे आहेत, अनिकेत पोटे मुंबई उपनगराचे आहेत. महिला गटात प्रियंका इंगळे कर्णधार पुण्याची आहे, अश्विनी शिंदे धाराशिवची आहे, रेश्मा राठोड ठाण्याची आहे. पण लक्षात ठेवा, दोन्ही कर्णधार पुरुष आणि स्त्रीचे दोन्ही कर्णधार पाहायला गेले तर महाराष्ट्राचे आहेत. आणि खो खो ही पहिली आंतरराष्ट्रीय महासंघ सुरू करतोय, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अलीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते, असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे मित्रांनो, स्पेनला ते भेटायला गेले होते. मग स्पेनची राजधानी काय? माद्रिद. चलन काय? युरो. आणि पंतप्रधान पेड्रो सांचेज, लक्षात ठेवा. ठीक आहे, माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. 6वा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गिर्यारोहक टिंबटिंब यांना तेंजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार 23 ने दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते 17 जानेवारी रोजी गौरवण्यात आले. त्यांचं नाव काय? तर उत्तर आहे उमेश झिरपे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिला तेंजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार 23 17 जानेवारी 2025 रोजी देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, उमेश झिरपे यांना दिलेला आहे. थोडी खासियत त्याबद्दल, झिरपे यांच्या गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तेंजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार हा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा साहस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा, तेंजिंग नोर्गे पुरस्कार हा केंद्र सरकार देतो. साहस क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कामगिरीसाठी दिला जातो. झिरपे हे गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आणि गिरीप्रेमी ॲडव्हेंचर
फाउंडेशन संस्थेचे संस्थापक आहेत. ठीक आहे, आणि ते संचालक सुद्धा आहेत. झिरपे हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. यापूर्वी राज्याच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार त्यांना गौरवण्यात आले होते. जगातील 8 अष्टहजारी हिमशिखरावरील यशस्वी ही मोहिमेचे नेतृत्व करणारे देशात एकमेव गिर्यारोहक आहेत. 23 मध्ये जगातील पहिल्या यशस्वी मेरू मोहिमेचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले होते. काय? मेरू मोहिमेचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन 7वा. क्लाउड आणि एआय आहे की नाही? क्लाउड आणि एआय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी भारतात $3 अब्ज गुंतवणुकीची घोषणा कोणी केली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला. लक्षात ठेवा, कोणी केलेली आहे. ठीक आहे, आपल्या सिंपल साधासा प्रश्न विचारलाय. तर मित्र हो, लक्षात ठेवा एआय साठी. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे, अल्फा आहे, तर यापैकी नाही. तर उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने केली आहे. तसेच 10 दशलक्ष लोकांना एआय कौशल्यामध्ये प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. भारतातील कंपन्यांच्या क्लाउड आणि एआय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने काय केले? गुंतवणूक करण्याचं काम केलेलं आहे. 8वा प्रश्न लक्षात ठेवा. प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर लिओनेल मेस्सी ठरलेले आहेत. 23 मध्ये वॅलन डी ओर आणि फिफा पुरुषांच्या सर्वोच्च खेळाडू जिंकला आहे. प्रेसिडेन्शियल मेडल आणि फ्रीडम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान फर्स्ट टाइम एका फुटबॉल प्लेअरला मिळाला. तो कोण आहेत? लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे. 9वा प्रश्न. राफेल चक्रीवादळानंतर भारताने अलीकडे कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तो देश आहे क्युबा देश आहे, त्याला मदत केलेली आहे. 10वा प्रश्न. राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा पण एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. कोणत्या दिवशी साजरा केला तो आपल्याला प्रश्न विचारले, तो उत्तर आहे 11 जानेवारी साजरा केला जातो. उद्देश मानवी तस्करी विरुद्ध जनजागृती करणे. 2007 पासून सुरुवात झाली. लक्षात ठेवा 11 जानेवारी हा दिवस मानवी तस्करी जागृती दिवस. ठीक आहे, भारत सरकारने समृद्धी योजना, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण आणि एनजीओ इनिशिएटिव्ह यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. ठीक आहे, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस कधी साजरा केला? तो 11 जानेवारी, आणि तो सुरुवात केव्हा झाली? 2007 पासून. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन. विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला. बाबा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे. 12वा प्रश्न. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ठीक आहे, ऍक्च्युअली जेवढे देश आपल्याला पासपोर्ट देतात, ठीक आहे, म्हणजे आपल्याला पासपोर्टची मदत करतात, तेवढा आपला नंबर पुढे निघतो. सिंगापूर लक्षात ठेवायची गोष्ट आहे. सिंगापूर हा जागतिक यादीत अव्वल क्रमांक आहे. 2 नंबरला जपान आहे. आणि निर्देशकात 199 भिन्न पासपोर्ट आणि 227 भिन्न प्रवास स्थळांचा समावेश आहे. किती? 199 भिन्न पासपोर्ट आणि 227 भिन्न प्रवास स्थळांचा समावेश आहे. तर त्यामध्ये भारताचा क्रमांक सध्या 85वा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक 80व्या स्थानावर होता. आता भारत देश आपला कितव्या स्थानावर पोहोचलाय? 85 स्थानावर पोहोचलाय. नंबर 1 ला कोण आहे? सिंगापूर आहे. नंबर 2 ला कोण आहे मित्रांनो? जपान आहे. आणि भारत कितव्या स्थानावर मित्रांनो? बरोबर 85व्या क्रमांकावर आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 13वा प्रश्न. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? थोडे ऑप्शन जर इथे खाली आले तर उत्तर आहे 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. ठीक आहे, तर का? तर 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे, म्हणून तो 12 जानेवारी आपण दिवस हा राष्ट्रीय युवक दिन आपण साजरा करतो. निधन झालं 4 जुलै 1902, फक्त 39 वर्षाचे होते. ठीक आहे, आणि 12 जानेवारीला अजून एक आहे, जिजाऊ महासाहेबांचा जन्म सुद्धा आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 झाला. निधन 17 जून 1674 झाला. वय अवघ 76 वर्ष होतं. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 14वा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक कोण मित्रांनो? उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? असा सिंपलचा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. तो उत्तर आहे बलदेव प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग अध्यक्ष कोण आहे? छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, हे त्याचे एसबीआयचे अध्यक्ष आहे. एसबीआयची स्थापना 1 जुलै 1955, मुख्यालय महाराष्ट्र मुंबई. लक्षात ठेवा महाराष्ट्र मुंबई. ठीक आहे,
पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे 15वा. देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल भारतातील कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे असा प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये बांधण्यात आलेला आहे. पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कुठे बांधण्यात आलाय? जम्मू आणि काश्मीर मध्ये बांधण्यात आलेला आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 16वा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा. ई श्रम पोर्टल किती अनुसूचित भाषांना समर्थन देण्यासाठी अपग्रेड केले गेले आहे? तर टोटल 22 भाषांना समर्पित केले आहे. सुरुवातीला इंग्रजी, हिंदी, कन्नड, मराठीमध्ये उपलब्ध होते. उद्देश काय होता या ई श्रम पोर्टलचा? असंघटित कामगारांसाठी सुलभता वाढवणे. आणि आता टोटल 22 भाषांमध्ये हा दिला गेला. लक्षात ठेवा, माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. 17वा प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवासासाठी ई विजा सुरू केला आहे? ठीक आहे, देशाने सुरू केलाय भारतीय प्रवासासाठी तर ई विजा. तर इस्रायलने सुरू केलाय. लक्षात ठेवा, इस्रायल नावाच्या देशाने सुरू केला आहे. माहित असणं आवश्यक आहे. 18वा. नुकतेच रोबोटिक प्रणाली वापरून जगातील पहिली कार्डियाग्राफ टेलिसर्जरी कोठे करण्यात आली? तर आपला देश भारतामध्ये करण्यात आली आहे. हे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. 19वा प्रश्न. खालीलपैकी कोणी प्रोजेक्ट P75 6वी स्कॉर्पियन पाणबुडी है ना वाक्षीर भारतीय नौदल दिली? तर कोण दिली? माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. लक्षात ठेवा, माझगाव डॉक शिपयार्डने दिलेली आहे. आणि आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आजचा. पंतप्रधान मोदी नुकत्याच झालेल्या AI ऍक्शन सिस्टीम मध्ये कोणत्या देशात सहभागी होतील? PM मोदीजी AI ऍक्शन समिट मध्ये कोणत्या देशात सहभागी होतील असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहे जपान, फ्रान्स, रशिया, अमेरिका. आपल्याला उत्तर सांगायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्रहो, सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. ठीक आहे, उद्या आपण याच टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.